ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय, महावीर हनुमान की जय, श्री संत सवता महाराज की जय. ऐशिया हनुमंताचे वचनी गरजो लागल्या संत श्रेणी. भला भला रे हे वचनी झाली गगनी पुष्पवृष्टी. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. पुनश्च एकदा आपल्या सर्व रामायण प्रेमी राम भक्ताच्या चरणी नतमस्तक. एवढं 40, 42, 43 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही आपण त्या ठिकाणी उपस्थित झालात. याच्या पाठीमागचा एक खरी श्रद्धा म्हणजे भाव. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. आणि म्हणून तुमच्या सर्व माता पित्या समान असलेल्या राम भक्तांचं दर्शन झालाच. हो, बंदीसर्वी म्हणले आपण कोण जरी असलं तरी आपले जावं लागतंय तिथं. आणि म्हणजे चला, कारण आवड जिथं असते तिथं सवड काढून माणूस येतच असतो. आणि म्हणून तुमचं सर्वांचं दर्शन झालं. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या चरणावरती नतमस्तक. कथेचा अन्वय ऐका. ग्रंथकर्ते गावबा महाराज परिहार देतात. माझ्या हनुमंतरायाच्या मुखामधून जे शब्द निघाले हे सगळे असंत वचन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वेद असतील, पुराण असतील, श्रुती असतील, शास्त्र असेल, गरजू लागले. भलं आहे, ऐका एखाद्याच्या मुखामधून जर सत्य शब्द बाहेर पडत असतील तर आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करतो, हे की नाही. तसं माझ्या हनुमंतरायाचं असणारं वर्णन करू लागले, फुलांचा वर्षाव करू लागले. कोण? संत, देव, सगळे महर्षी लोक. कारण का ज्या माझ्या हनुमंताच्या मुखातून शब्द निघतोय ते भला आहे, सत्य आहे. आणि म्हणून वर्णन करू लागले. पुढं काय म्हणतात ऐका. ऋषीवरांचा जय जयकार, वानरांचा भुबुकार, मंगळवाद्यांचा गजर नादे अंबर कोंदले. आनंदुरे आजी आनंदुरे, सभाग्याभ्यंतरी अवघा परमानंदो रे. वाद्यांचा गजर वाजू लागला, मंगल तुरे वाजू लागले. ऋषींनी आपलं गायन करायला सुरुवात केलं. फुलांचा वर्षाव होऊ लागला. या देवदिकांनी सुद्धा त्या ठिकाणी वानरांनी राम नामाचा भुबुकार दिला. जिकडं तिकडं आनंदमय वातावरण निर्माण झालं. परमानंदे रघुनाथ हनुमंता सियालिंगीत स्वयं उचलोनी आनंद भरीत बैसवीत निजासनी. काय माझ्या हनुमंतरायाचा अधिकार श्रेष्ठ असेल. अरे आनंदाने माय लेकराला जवळ घेते, पण त्याच्याही पेक्षा पलीकडे परमानंदाने माझे भगवान परमात्मे प्रभू रामचंद्र माझ्या हनुमंताला जवळ घेतात. कर्तृत्व असं श्रेष्ठ पाहिजे बरं का जवळ घेण्यासाठी. माणसं कुठलंच कवडी मोल काम करत नाहीत आणि त्यांना वाटतं आम्हाला मोठेपणा दिला पाहिजे. मिळतो का? माणूस हा सौंदर्यानं मोठा नसतो, माणूस हा श्रीमंतीनं मोठा नसतो, सद्भक्तो. त्याच्या कर्तृत्वानं माणूस श्रेष्ठ ठरत असतो, लक्षात ठेवा. आणि माणसाचं कर्तृत्व हे मोठं असलं पाहिजे. माझ्या हनुमंतरायाचं कर्तृत्व मोठं होतं. ज्या ज्या वेळेला माझ्या प्रभू रामचंद्रांना सहकार्य करण्यासाठी गरज पडली त्या वेळेला माझ्या हनुमंतरायानं सांगितलं, तुमच्यासारखा दूत, हा हनुमंतासारखा दूत असताना प्रभू रामचंद्र, प्रभू तुम्ही कसलीही चिंता करायची नाही. आणि त्यावेळेस म्हणूनच माझ्या प्रभू रामचंद्रांनी जागेवरती घेतला आणि स्वतःचं आसन दिलं आणि माझ्या हनुमंतरायाला आसनावरती बसवलं. राम वळला परमानंद झाला, त्रिलोकी आनंद एका जनार्दनी स्वानंद नित्यानंद रामायणी. हा किती गोड गावबा काका सांगतात, ऐका माय बाप हो. रामायणा संसारात आनंद आहे, सुख आहे तोपर्यंत. सुख गेलं की दुःखच आहे. कारण ठाऊकच आहे संसार दुःखाचा, सुखाचा लवलेश कोठी नाही. पण रामायणातलं कथन
करताना गावबा काका सांगतात नित्यानंद रामायणामध्ये आहे. का दिन रजनी हाची धंदा, रात न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. आणि म्हणून सगळ्या आनंद झाला. रामच आनंदाचा कंद आहे. अरे जो दुसऱ्याला आनंद देतो, ज्याच्यापाशी आनंद असेल तरच तो दुसऱ्याला आनंद देऊ शकेल, नाहीतर आनंद देऊ शकत नाही. अरे एखाद्याच्या अंगावर वस्त्रच नाही तर तो दुसऱ्याचा अंग काय झाकू शकणार आहे. तसा माझा भगवान परमात्मा विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकानाचे छंद नाम घोष. आणि म्हणून सगळ्यांना आनंद वाटला. सगळे वानर सैन्य सगळे सुखी झाले म्हणतात. हे तोणी संपले युद्धकांड, पुढे ऐका उत्तरकांड. जनार्दन कृपाखंड, कांडे कांड अर्थवे. गावबा काका सांगतात येथून संपले युद्धकांड. युद्धकांडातला रगडा आपण पाहिला, हाना मारा झोडा तोडा. पण इथून पुढचं कांड आहे उत्तरकांड. ज्या दिवशी प्रश्न निर्माण होत असतो त्यावेळेस त्याचं उत्तर मिळत असतं. आणि ते उत्तरकांडातली कथा आहेत, गोड आहेत, घन आहेत. माणसाला संसार सागरातून पैकर कसं जावं हे सांगणारं उत्तरकांड आहे. किती गोड कथा आहेत बघा. प्रभू रामचंद्राने सांगितलंय या कथेमध्ये, पुढच्या उत्तरकांडामध्ये बस आपलं कार्य संपलं. आता इथून पुढे नातवाच्या हातात कारभार द्यायचा, मुलांच्या हातात कारभार द्यायचा. आणि आपण मी हे शिकलं पाहिजे. काय शिकलं पाहिजे? मरेपर्यंत चावी द्यायचीच नाही त्या लेकाला बी नाताला बी, है का नाही? द्यायची. आपल्या देखत त्याला संसार करता आला पाहिजे. द्यायची म्हणजे कशासाठी द्यायची? आपण शिकवायचं. आपल्या माघारी ते धूळधान करणार आहे का उभा झेंडा लावणार आहे माहित आहे का आपल्याला? पण आपल्या समोर त्याला एक माय म्हणून किंवा बाप म्हणून त्याला मार्गाला लावण्यासाठी त्याला शिकवलं पाहिजे. असं गोड निरूपण पुढे ऐकायला मिळणार आहे. पण श्रोते मायबापांनी मात्र ही कथा ऐकताना गोड रसाळ नित्यानंद देणारे आहे, सावधपूर्वक ऐकली पाहिजे. रामे जावोनी सुवेळेसे, दुर्गे देखोनी रावणासे, बाणे छेदोनी छत्रासे, युद्धकांडासे संपविले. पहिल्या रेडिओवरती बातम्या होत्या बरं का. आकाशवाणीचे औरंगाबाद परभणी केंद्रात बातम्या द्यायच्या आणि बातम्या देत शेवटच्या एका मिनिटात ठळक बातम्या असायच्या बरं का. तसं या युद्धकांडातल्या ठळक बातम्या सांगतायत. प्रभू रामचंद्राचं वर्णन करू लागले गावबा काका. काय केलं माझ्या प्रभू रामचंद्रानं? सुवेळ्यांच्या पर्वतावरती गेले. 18 पद्म वानर, 72 कोटी माकडं, 56 कोटी माकडं आणि 72 कोटी अस्वल एकत्र केले. सगळ्यांना एकत्र केलं. अहमरूपी दुर्जन असलेल्या रावणाचा त्या ठिकाणी शिरछेद केला. धर्माचं रक्षण केला. धर्मावरती असणारा त्या ठिकाणी धर्माने विजय मिळवला. आणि या युद्धकांडाची सांगता केली म्हणतात. शिष्ट धाडोनी अंगदासे, सभे गांजोनी दशमुखासे, प्रथम करोनी महारणासे, युद्धकांडासे संपविले. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायातलं निरूपण थोडक्यात असणार. कधी कधी काय होते माहितीये का, माणसं सगळं रामायण युद्धकांड ऐकायला तर बरेच नसतील, एवढे नसतील मला माहित आहे 100% नाही. ह्याच्यातले 4-2 तरी गैरहजर असतील. होय. मग गावबा महाराज सांगतात आता हे सुरुवातीपासून जर पुन्हा रामायण युद्धकांड लावायचं म्हणलं तर जवळजवळ किती अध्याय सर? 92. एवढे होणार नाही. तुमच्याही कानावर ही कथा पडली पाहिजे. काय केलं? सुंदर, हुशार, चतुर, बोलका, वाळीचा पुत्र कोण? अंगद. निवड केली शिष्टाई करण्यासाठी. का? माणसं बोलके लागतात. कुठला निवाडा करायचा असेल, कोणाचा तंटामुक्ती करायची असेल, या न्यायाला अनुसरून तिथं लंकेमध्ये माझ्या प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवा हाती कुणाची निवड केली? अंगदाची निवड केली. पण रावणाला ते पटलं नाही. तह करायला रावण तयार नव्हता. युद्ध ख्याती मांडली. मग सगळ्याची समाप्ती करून युद्धकांडाची सांगता केली. प्रहस्तादी प्रधानासी, अति कायादी कुमारासी, मारोणी रणा बिवीसी,
युद्धकांडासी संपविले. म्हणून माणसाचा पापाचा घडा भरल्याबरोबर होतच असतो. कारण जोपर्यंत शेर असेल, आदली असेल, पाहिले असेल, कुठपर्यंत भरती हो? शेवटपर्यंत. पुन्हा भरती का ती रिचवते. पुण्याचा साठा असू द्या वा पापाचा साठा असू द्या, ज्या दिवशी रावणानं अधर्म केला, विकृतीनं वागला, त्या दिवशी आपल्या कुळाचा संहार करायची वेळ आली. पुत्र मेले, प्रधान मेले, सैन्य मेले, सर्वांची समाप्ती केली आणि या युद्धकांडाची सांगता झाली. उठवोनी कुंभकर्णासी रावण धाडी रणभूमीसी रामे निवटोनिया त्यासी युद्धकांडासी संपविले. हताश झालेला रावण आहे. पुत्र मेले, प्रधान मेले, नाते आपचेष्ट संपले. रावणानं विचार केला, आता लढण्यासाठी मी कोण आहे? निर्बळ झालो, माझ्यात ताकद राहील नाही. आणि माझा कर्तृत्वान बलाढ्य भाऊ असलेला कुंभकर्ण आहे, याला आता उठवलं पाहिजे. याच्या आधाराशिवाय आपलं युद्ध जिंकू शकणार नाही. पण एक लक्षात घ्या सद्भक्त हो, जसा एखादा पतंग असतो तो दिव्यावरती झेप मारतो, पण दिवा कधी विजत नसतो. पतंगाचे पंख जळून खाक होत असतात. तसा धर्मावर अधर्माचा कधी विजय होत नसतो. पण रावणाची असणारी खुळी कल्पना होती. कुंभकर्णाला उठवलं, रामाबरोबर युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं. पण प्रभू रामचंद्रापुढं कुंभकर्णाचं काही चाललं नाही. नाक कापलं, कान कापले, विटंबना केली, कुंभकर्णाला संपून युद्धकांडाची होम करिता निकुंबळीसी तेथे धाडोनी लक्ष्मणासी रणी मारोनी इंद्रजितासे युद्धकांडासी संपविले. माणसानं बिलकुल तपश्चर्या केली पाहिजे, साधना बिलकुल केली पाहिजे, पण सत्कर्मासाठी साधना केली पाहिजे. लोकांचं वाटोळं करण्यासाठी साधना करायची नाही. हो, अघोरी कृत्य लोकांचं वाटोळं करण्यासाठी करायचं नाही. निकुंबळेच्या ठिकाणी त्या इंद्रजितानं अशा प्रकारची घोर असणारी तपश्चर्या करायला सुरुवात केली की रामाचं कुळच बुडवायचं असा विचार केला होता. पण एक लक्षात घ्या, दुसऱ्याच्या तोंडाला कळं लावण्यासाठी अगोदर आपला हात काळा करावा लागतो, हे माणसानं ओळखलं पाहिजे. म्हणून दुसऱ्याचं वाईट करण्याच्या नादात कधी जायचं नाही. चांगलं नाही करता आलं तर नका करू, पण वाईट तरी किमान कुणाचं करू नका. निकुंबळेच्या ठिकाणी इंद्रजितानं घोर तपश्चर्या करून त्याच्यातून साध्य काय करायचं होतं? राम संपवायचा होता, सगळे वानर सैन्य मारायचे होते. पण शेषाचा अवतार असलेल्या माझ्या लक्ष्मणानं विचार केला, जर माझ्या प्रभू रामचंद्राला संपवायला जर कोणी जात असेल तर राम कधी संपत नसतो, तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्ष्मणानं जाऊन तिथं मारलं इंद्रजिताला. 14 वर्ष निराहारी राहिलेल्या माझ्या लक्ष्मणानं त्या इंद्रजिताचा काटा काढला. या युद्धकांडाची सांगता केली. द्विवारानोनी द्रोणाद्रीसे उठविले लक्ष्मणा वानराशी यश देवोनी हनुमंतासे युद्धकांडासे संपविले. आशीर्वाद पाठीमाग असला पाहिजे. लक्षात घ्या सद्भक्तो, आपल्या माईचा आणि बापाचा आशीर्वाद असेल, संतांचा असणारा आशीर्वाद असेल आणि देवाची कृपा असेल, तुम्ही म्हणतोय तर जगात काहीच होत नाही. त्याला काही करू द्या किती जणांनी, अरे सगळं जग एकत्र होऊ द्या, पण ज्याच्यावरती पाठीवरती माईची आणि बापाची थाप आहे, संतांचे आशीर्वाद आहे आणि देवाची कृपा असेल ना, काही होत नाही. द्विवार दोनदा माझ्या हनुमंतरायाने माझ्या प्रभू रामचंद्राच्या शक्तीच्या आणि भक्तीच्या जोरावरती जाऊन द्रोणागिरी पर्वत आणला. कुणाला वाचवलं? लक्ष्मणाला वाचवलं. कारण लक्ष्मण वाचला नसता तर प्रभू रामचंद्र जिवंत राहिले नसते. आणि म्हणून माझ्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या हनुमंतरायाला अनेक प्रकारानं त्या ठिकाणी काय दिला होता? आशीर्वाद दिला होता. आणि त्या आशीर्वादाची फलश्रुती या अध्यायामध्ये या कांडामध्ये झाली. आणि या युद्धकांडाची सांगता झाली म्हणतात, आई महिवीर प्रचंड होते पाताळी वितंड त्याते करोने खंड विखंड
युद्धकांड संपविले. रामराज्यातली बी कथा आहे ना, कलियुगातली बी अशीच कथा आहे बरं का. चांगलं माणसाला कुणाला बघवत नाही. गाडी त्याचीच असते, बैल त्याचेच असतात, बैलाच्या गळ्यात बांधलेले चांगळे गुरुजी त्याचेच असतात. हो. पण ती गाडी पळवू लागली की आमच्या पोटात दुखायला लागते, कारण त्याची बैल आणि त्याची गाडी बघून. पण एक लक्षात घ्या, त्यानं अशी गाडी केली त्याच्यापेक्षा डबल गाडी करून जीवन जगायला शिका. लोकाची एकच गाडी बघून ते जळू नका. ते पाताळामध्ये असलेले अहिरावण महिरावण असेच होते. इकडून रावणानं त्या अनेक भूतावळींनी सांगितलं होतं, ही संपवा. धर्म संपत नसतो, ध्यानात ठेवी जा. आणि मग इथं पाताळात नेले, यांना मारायचं ठरवलं. पण देवाला कोणी मारत नसतं माहिती आहे का. देवाच्या जवळ ज्या दिवशी आपलं पाप संपय, पाप भरले, पापाचा घडा भरला की मग देवाच्या जवळ जात असतो तो माणूस. आणि म्हणून त्यांनाही ऐरावण आणि मैरावणाची समाप्ती केली, अधर्म संपवला आणि या युद्धकांडाची सांगता केली. होम करिता ती वितंड वानर पाठवोनी प्रचंड युद्धानोनी दशमुंड युद्धकांड संपविले. प्रभू रामचंद्रांना त्याही काळात माणसं अयोध्येत नव्हते का. पण दगाबाज माणसं हटायचं असं वाटलं असेल प्रभू रामचंद्राला. मित्रत्व करण्या, मैत्री किती दिवस करता या महत्वाचं नाही हो. मैत्री जन्मभर टिकली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून जीवन जगताना आपण रेल्वेत एका तासात सुद्धा आपली मैत्री होती किंवा 2 घंट्याच्या काळामध्ये, पण अखंड टिकली पाहिजे. आणि ती बी निष्काम, निष्प्रह, निस्वार्थी मैत्री जीवनात असली पाहिजे. माझ्या सुग्रीवाने माझ्या प्रभू रामचंद्राबरोबर निस्वार्थी मैत्री केली होती. त्या उतराई होण्यासाठी वानर आणले. रावणाने या घोरी करते करायचं ठरलं होतं, पण शिळा शिखरे शाल ताल मानून रावण संपवला आणि या युद्धकांडाची सांगता केली. रावण योद्धाती प्रचंड शिरे प्रसवला उदंड रामे टेचोणी त्याचे तोंड युद्धकांड संपविले. एखाद्या माणसानं आश्रय असला की ते माणसं कोणाच्याही मुंडीवर पाय द्यायला बघतात बघा. काय आपा, पण त्याला कळालं